मी 50 वर्ष मतदान करतोय, पण घड्याळालाच करतोय. 50 वर्ष. घड्याळाला हो. आता कोणाला करणार? आता त्यांनाच करणार. घड्याळाला हा. उमेदवार माहित नाही तरी चालेल. मला का घड्याळ का आवडतं एवढं? पहिल्यापासूनच आवडत. पहिले 50 वर्ष झाले मी तेव्हापासून घड्याळालाच मत करतो. लय कमी मत देतात लोक घड्याळाला आता. देतात काय? लोक म्हणतात का घड्याळ नको. नाही नाही, मी पहिल्यापासून त्यांनाच देतो. 50 वर्ष झाले. तुमचं वय किती? 71. मग काय घड्याळच मतदान करणार हो का? हो, घड्याळाला. एखादा तुमचा दुश्मन उभा राहिला उमेदवार तरी घड्याळाला. हा. आणि तू तरी पण घड्याळ म्हणजे सोडच नाही असं तू तरी माहिती का तू तरी हा. ती कोणाची? शरद पवाराची. मग तरी मग अजित पवार मतदान करायचं. मग ते दोन्ही एकत्र आहेत ना, एकच पक्ष आहे ते दोन्ही बी. मग एवढी भांडणं कशाला करत होती? खरं ते पण आता एकत्र झालेत ना. आले ते एकत्र. हा. माग कोणाला केलं मतदान? घड्याळालाच केलं. विधानसभेला, हा. लोकसभेला. लोकसभेला बी. वा, हा. चांगले पेन आहे तुम्ही. हा. नमस्कार, आपलं नाव सांगा. तुम्ही गाड्या लावली? हा, लावलं गाड्या. संजय डेरंगे बोलतोय मी. बोला, प्रश्न काय तुमचा? आमचा प्रश्न आहे, या गटामध्ये ताकद कुणाची, घड्याळाची का शिवसेनेची? आता गटातलं नाही सांगता यायचं बरं का. मी राजकारणातला माणूस पण नाही. शनिवार रविवार मला सुट्टी असते. मी आलोय संभाजी शेठसाठी खास. राजकारण नाही, मग तुम्ही घड्याळ लावले म्हणून म्हणलो राजकारणी दिसताय तुम्ही, असं मला राजकारणी नाही ठीक आहे, लावलं गाड्या. पण संभाजी शेठसाठी आलेलो मी. काय सांगाल उमेदवाराबद्दल? चांगले उमेदवार. चांगले आहेत का खरंच? कामाचा माणूस आहे. कामाचा माणूस. कामं केली गावामध्ये? हा, केली ना. बरं, काय गावात गटतट आहेत? नाही, गट्टे तर असतेच, प्रत्येक गावात असते. मग काय होईल? मग गटतट राहतील का एकत्र येतील? गट्ट्यात राहणारच आहे, पण मतदान चांगलं होईल. चांगलं होईल. किती होईल? 60% मतदान होऊ शकतं कल्पना. जयश्री खंडागळेंना ओळखता? हो, कधी पाहिलं त्यांना? पहिल्यांदाच पाहिले इथे आले. यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं. मग काय सांगाल त्यांच्यात आणि यांच्यात तुलना केल्यावर? हे आमचे बोरीगावचेच आहे, शेजारच्या गावचेच आहे, बोरीखुर्द. आणि यांचे काम चांगले आहे. सरपंच पद यांनी भूषवलेले आहे. आणि कामाचं बाबतीत एक नंबर त्यांचं काम आहे. आणि राष्ट्रवादीचं असल्यामुळे त्यांना काम आणण्याच्या बाबतीत अजित पवार मदत करतील. मदत करतील. बरं, आता शिवसेनेची हवा आहे सध्या तालुक्यात. तालुक्यात आहे, पण आमच्या गटात नाही. 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 माऊली खंडागळेंनी त्यांचा जो मतदारसंघ जो आहे मांजरवाडीचा, तो सोडून इकडे का आले? त्यांचा मन प्रश्न त्यांना असं वाटत असेल ना तुमची ताकद नाही म्हणून आले असतील ना. आहे, पण त्यांचा मनाचा प्रश्न आहे. मग या गटात उभे राहील, त्यांना तिकडे बाबू पाटे होते उभे, त्याच्यामुळे इकडल्या गटात झाले. बाबू पाटेंबरोबर युती करायची. असं त्यांच्या डोक्यात असून. बरं, ते तर म्हणायचे माझ्या अन्याय झाला, आता म्हणतायत शिवसेनेत गेलेत ते. पण माऊली खंडागळे त्यांचं काय सहानुभूतीचा काय त्यांना फायदा होईल? नाही होऊ शकत, नाही होणार. नाही होणार. नाही. पांडुरंग पवारांचं काय? तो माणूस चांगला आहे, कामाचं आहे, पण त्याने आता थांबलं पाहिजे. नवीन उमेदवार संधी दिली पाहिजे. असं वाटतं. मग ते का असं सुनबाईला उभं करतायत? सोनबाईने आता ते कसं आहे, त्यांनी कामं केलेली, त्याच्यामुळे त्यांनी केलं, फॉर्म भरलाय. आता वर काय निर्णय होईल तो होईल. होय, ठीक आहे. चला, काय सांगाल? काय नाही, मुंबईला असतो. मुंबईला मतदान कुठं करता? मुंबईला का? इथं नाही मतदान तुमचं? मग भाषण ऐकणार? आलो गावाला तर ऐकतोय. मग कोण वाटतं चांगलं? चला, आता तुमचं चांगलं मतदान नाही. घड्याळच पाहिजे. घड्याळ घड्याळ चांगलं इथं. कारण गावासाठी तेच चांगलं आहे. गावासाठी घड्याळच चांगलं आहे. ग्रामीण भागात घड्याळ पाहिजे. ग्रामीण भागात घड्याळच पाहिजे. मुंबईला मतदान केलं नगर परिषदेला घड्याळ. मुंबईला घड्याळ नसले शिवसेना. कारण गावाला घड्याळाचा जेवढा संबंध असतो तेवढा शिवसेनेचा नाही. कारण आतापर्यंत शरददादांनी बरीचशी इकडे कामं केलेले आहेत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं घड्याळच पाहिजे गावाला. घड्याळ पाहिजे. मग आता शरद दादांचं तुम्ही कौतुक केलं जरा थोडं, मग त्यांच्याकडून ते माऊली खंडागळेचे पत्नी माऊली खंडागळे थोडे दूरचे आहे साहेब. आता इथे जवळ हे ताई नाही ना घड्याळ. कधी पण शेजारीच कामाला येतो. आमचं येत नाही का? आमचा येतच नाही. मग आपल्या माणसाला आता आपल्या माणसाला द्यायलाच पाहिजे. बरं, कधी गेलं तर आपण काम करू शकतो त्यांच्याकडून. बरं, मग कशी आहे त्यांच्याकडून? ठीक आहे, तुमचं मतदान नाही, पण त्यांची वागणूक वगैरे नाही नाही, बोलणं चालणं कसं आहे चांगले लोकांचं? चांगले. पहिल्यापासून जवळ आमचा 25 वर्षापासून संबंध आहे. त्यांचे वडील मुंबईला होते, भांडुपला. आम्ही एकत्र होतो. आता बिझनेसमध्ये आम्ही पण आहे, ते पण बिझनेसमध्ये. त्याच्यामुळे त्यांचा स्वभाव पहिल्यापासून. बरं, लहानपासून मोठे लोक जरी गेले तरी त्यांचा मान सन्मान सगळं करतात ते लोक. आता तसं पाहिलं तर हे मुंबईचं जास्त कुटुंब आहे. मग आता गावी आता हे असं नाही, काय गावाला वैभव शेठ बरेच दिवस झाले ना गावाला. काय यांच्या कल्पना तर गावी असं हा, गावीच असतं.
एक वैभव शेटन कल्पना गावालाच आहे. गावीच बरेच दिवसापासून गावचे सरपंच आहे ते 5 वर्ष. सरपंच आहेत आता. शिक्षण गावालाच झाले. वैभव शेठचं शिक्षण सुद्धा इथं गावालाच झालेलं आहे, फार्मसीत ओतूरला वगैरे. आणि त्यांचं गावाची नाळ पहिल्यापासून आहे, मुळातच त्यांचं फाउंडेशन इथलं आहे. गावकऱ्यांशी जसा लोकांचे संबंध आहेत. अहो, एकदम एकदम. बोलणं चालणं काय जरा पैसेवाले असं काय? नाही, पैसेवाल्याचा विषय नाही, ते सर्वसामान्य माणसं आहेत, परंतु ते सगळ्यांना सहकार्य करणारे आहेत. ते सगळी फॅमिली वगैरे चांगली आहे सगळी, आणि उमेदवार चांगले आहेत, काय प्रॉब्लेम नाही. हो, कुणाच्या आदत मदत नाही. नाही, चांगल्या कामांना पुढे आहेत ते सगळे, समाजाच्या चांगल्या कामासाठी धावून जाणार आहेत. आता आता एक असं चालू आहे का, पैसेवाले विरुद्ध गरीब उमेदवार? नाही, तू कसं पैसे सगळ्यांचं असतं आजकाल. एवढं गरीब कोण राहिले समाजात? हां, एवढं गरीब कोण नाही. वरचे म्हणतात ना आम्ही गरीब आहे. नाही, ते असतील आता, आपल्याला काही कोणाचे बँक डिटेल नाही, आपल्याला कोणाची माहीत नाही कोण कोण गरीब असते. नाही. आता सगळी गाड्या गोड्याने फिरत आहेत, 4 व्हीलरमध्ये सगळी, चापमध्ये सगळे आजकाल सगळीच. आता त्यामुळे गरीब आणि मोठा समजायचा कोणाला सांगा ना, नाही का? त्यामुळे आपल्याला काही माहीत नाही बाकीचं. फक्त एकच माहिती आहे का, हे राष्ट्रवादीचं हे लोकांचा भरोसा राष्ट्रवादी आहे सगळ्या या गणात. ते बोरी पुरतं आहे. नाही, अहो सगळीकडे जन असं थोडंच आहे. सगळे आम्ही आता पाहुणे रवळे इकडे तिकडे, आम्हाला कानोस आहे सगळी. आता मी येडगावला गेलो, ते म्हणले आता आम्ही माऊली खंडागळे यांच्या पत्नीला मतदान करणार. नाही, असं नाही. ठीक आहे, ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असेल, परंतु 70% गाड्या चालल्या या गाण्यात, असं मला तरी अंदाज वाटतो सगळं. पांडुरंग पवारांना काय सांगा? नाही, ते चांगले लीडर आहेत राष्ट्रवादीचे, तो काही हरकतच नाही त्यांच्या बाबतीत. परंतु ते स्वतः उभे असते तर हरकतच नाही. पण आता कसं ते महिला राखीव त्या उभ्या असत्या, म्हणजे ते स्वतः असते तर मग त्यांना सगळ्यांनी त्यांना सपोर्ट केला असता पब्लिकनी, असं आमचं मत आहे. आम्ही आजपर्यंत सगळ्या त्यांना सपोर्ट केला ना, आणि त्यांनी सगळ्यासाठी कामही चांगलं केलेलं आहे. पवारसाहेब तो भाग नाही, परंतु ते जेंट्सचं असतं तर त्यांना 101% पाठिंबा दिला असता, आणि त्यांनाच हे केलंच. पण आता ते महिला राखीव आले म्हणल्यावर मग ते लोकांना वाटतं ना, थोडं घर बदलून असावं सगळ्यांना समाजाला. त्यावेळी बघत ह्यावेळी बघा वाटतं, लोकांना पण वाटतं ना थोडं आमच्याकडे नेतृत्व यावं. आता असं आहे, शेवट लोकांची भावना आहे. म्हणजे बोरी गावात, म्हणजे या पट्ट्यात बोरी गावात नाही, सगळीकडंच. आणि या कुटुंबाचं तसं सगळीकडचं संबंध आहेत. यांचे 14 नंबरला पण आहे, इकडं साळवडीत, बोरीत, इकडं सगळीकडे शेत जमीन वगैरे सगळं असल्यामुळं, किंवा जे काही असल्यामुळं त्यांचे सगळ्यांचे संपर्क आहेत. ते 2-4 गावाले आहेच आहेत ते. आता बोरी सुद्धा तिकडे बोरी खोर्दवली जाते तरी त्यांचं घरी तर बोरी गावात सुद्धा गर्द आहे त्यांचं, तेव्हा ते इथले आहेत ना. म्हणजे वेळ देतात का लोकांना? हो, अहो ते 24 तास ते वेळच असते. ते काही बाकी का नाही, समाजसेवाचे असते त्यांचे. मला जे आठवतं, जे पाहतोय सगळं, त्यांचे वडील पण, त्याचे सासरे पण आता उमेदवार आहेत होते त्यांचे, पांडुशेठ काळे, ते पण समाजासाठीच वेळ देत होते. मला सांगा का, जयश्री खंडागळे आणि कल्पनाताई लोकांनी कोणाला निवडावं? नाही, तो लोकांचा ज्याचा त्याचा प्रश्न का आहे. निवडावं म्हणजे एक सांगा ना, तुमचं मत सांगा. नाही, आमचा हा उमेदवार आहे तर गावाला आहे म्हणून बोलताय. नाही, ते क्वालिफाईड हुशार आहेत, आणि राजकीय कामाचा अभ्यास त्यांना. सासरे वगैरे सगळे राजकारणात होते मुंबईपासून, राष्ट्रवादीचे, त्यामुळं त्यांना अभ्यास आहे सगळ्यांना. आणि त्यांनी समाजाला वाहूनच घेतलेले म्हणजे इथंच काय नाही विषय. त्यामुळे निवडून येतील. 100% ते काय विषयच नाही, सगळ्याच येणार, गॅरंटेड.